रामकृष्ण हरी लोकनायक न्यूजवर सर्व प्रेक्षकांचे स्वागत। प्रथमतः सर्व भाविकांना व चॅनलच्या प्रेक्षकांना आषाढी एकादशीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा। आषाढी एकादशी निमित्ताने वैष्णव व वारकऱ्यांचा व अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरचा विठुराया या दिवशी मोठी यात्रा पंढरपूरमध्ये भरत असते। त्याच धर्तीवर प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेले विठ्ठलाचे कोटमगाव येथे मोठी यात्रा भरत असते। नाशिक छत्रपती संभाजीनगर हायवेवर येवल्यानजीक कोटमगाव स्थित मोठे मंदिर असून भाविकांचे श्रद्धास्थान आहे। लाखो भाविक पायी दिंडी काढत दर्शनासाठी येत असतात। त्याच निमित्ताने गवंडगाव येथून महंत गोपालगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने गवंडगाव ते विठ्ठलाचे कोटमगाव येथे भाविक मोठ्या संख्येने पायी दिंडीत सामील होऊन दर्शनासाठी जातात। यावेळी मातोश्री शांताबाई गोविंद नाना सोनवणे हायस्कूल यांच्या माध्यमातून दिंडीसाठी प्रसादाचे आयोजन केले होते। त्यावेळी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचे पूजन केले। पादुकांचे पूजन करत महंत गोपालगिरीजी महाराज यांच्या शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला। यावेळी सहकार महर्षी गोविंद नाना सोनवणे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सर्व भाविकांना फराळाचा लाभ दिला। बोली बोलत देखा पिया